शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला ज्यावेळी आपण पहिला खताचा डोस देतो त्यामध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे। त्याचबरोबर आपण पहिल्या डोसमध्ये कोणत्या खतांचा वापर करायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला कांदा पिकाविषयी शेतकरी असेल तर चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। मित्रांनो, होतं काय की शास्त्रज्ञांच्या मते कांदा पिकाला फक्त पहिल्या 2 महिन्यापर्यंतच आपल्याला नायट्रोजनची आवश्यकता असते। त्यानंतर आपण नायट्रोजन देणे हा टाळलेला पाहिजे। म्हणजेच आपल्याला युरिया हा शक्यतोवर द्यायचा नाही 2 महिन्यानंतर। त्याचबरोबर मित्रांनो, आपण खत घेत असताना खतामध्ये आपल्याला स्फुरदची मात्रा घेणे आवश्यक आहे, कारण स्फुरद हा जो आहे तो कांदा पिकाच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला कांद्याला लालसरपणा आणण्यासाठी, कांदा चांगला लाल गर्द होण्यासाठी आपल्याला पालाशची देखील मात्रा या खताच्या डोसमध्ये देणे गरजेचे आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश त्याचबरोबर आपल्याला काही मायक्रोन्यूट्रिएंटचा समावेश करून आपल्याला कांदा पिकाला पहिलं खत व्यवस्थापन हे कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी करायचं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण कांदा पिकाला व्यवस्थित खत व्यवस्थापन केलं तरच कांदा पीक हा जोमदार फुटतो, चांगला पोखतो, त्याचबरोबर त्याची वाढ देखील चांगली होते। परंतु सुरुवातीच्या काळामधलं जर खत नियोजन तुमचं चुकलं तर आपल्याला कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळेल किंवा उत्पादनात घट पाहायला मिळते। आता मित्रांनो, कांदा पिकामध्ये आपण कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे ह्याचीच माहिती घेऊया। तर मित्रांनो, त्यामध्ये सर्वप्रथम आहे 24-24-08 याचा वापर आपल्याला कांदा पिकाच्या पहिल्या खतामध्ये करायचा आहे। मी काही ग्रुप बनवून देतो तुम्हाला, अशा पद्धतीने तुम्ही कांदा पिकाला खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्हाला कांदा पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळेल। तर त्यामध्ये 24-24-08 आपल्याला घ्यायचं आहे, एकरी 1 बॅग घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला 10-26-26 ची 1 बॅग। त्यानंतर मित्रांनो 3 नंबर आपल्याला घ्यायचा आहे मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचा आहे 10 किलो। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला पातीला कडकपणा आणण्यासाठी आपल्याला पाट जी आहे ती अशी लवचिक होते, परिणामी ते पिवळी पडते, पण त्याला कडकपणा आणण्यासाठी आपल्याला त्यामध्ये सिलिकॉनचा देखील वापर करायचा आहे। सिलिकॉनचा वापर करत असताना आपल्याला सिलिकॉनचं जे प्रमाण आहे ते 50 किलो एकरी असं घ्यायचं आहे आणि त्याची काही जास्त कॉस्टिंग जात नाही, तुम्हाला 700-800 रुपयामध्ये ते बॅग मिळून जाते। म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं कांदा पिकाचं पहिलं खत व्यवस्थापन हे करायचं आहे। त्यामध्ये आपण काय काय घेतलं एकदा परत सांगतो, 24-24-08 घ्यायचं आहे 1 बॅग, त्यानंतर 10-26-26 ची 1 बॅग घ्यायची आहे, मॅग्नेशियम घ्यायचं आहे 10 किलो आणि आपल्याला सिलिकॉन घ्यायचं आहे 50 किलो। अशा पद्धतीने जर तुम्ही कांदा पिकामध्ये पहिलं खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्हाला कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीची वाढ झालेली पाहायला मिळेल, कांदा पिकाचं उत्पादन वाढलेलं दिसेल। शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये खत व्यवस्थापन हे सुरुवातीच्या काळामध्ये चांगल्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणून कांदा पिकामध्ये खत व्यवस्थापन करताना आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशची कशा पद्धतीने मात्रा द्यायला पाहिजे आणि आणखी कोणत्या गोष्टीचा वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून घेतलेल्या आहेत। मित्रांनो, तुम्हाला कांदा पिकाविषयी अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन। धन्यवाद।